काल रात्री त्या घटनेला मी भेट दिली आहे. यामध्ये 4 आरोपी अटक झाले आहेत. जो मयत मुलगा आहे त्याच्या वडिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यात त्यांनी जी नावं नमूद केली आहेत त्यापैकी आपण एकूण 9 आरोपींचे नावं निष्पन्न केले आहेत. त्यापैकी 4 आरोपींना अटक केली आहे. बाकी मयताचे कुटुंबीय आणि काही त्याचे मित्रांचा आणि इतरांचे अजूनही काही आरोप आहेत. त्या अनुषंगाने आम्ही तपास करू. त्यांना आम्ही सांगितलं आहे की शांतता राखण्याबाबत आवाहन केलं आहे आणि तुमचं जे काही तक्रारी असतील, जे काही आरोप असतील त्याबाबत तुम्ही आम्हाला लेखी द्या. त्यांचं स्टेटमेंट घेऊ, त्याची शहानिशा केली जाईल आणि आरोपींच्यावर कारवाई केली जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही आरोपीला किंवा गुन्हेगाराला वाचवण्याचा किंवा याचा काही संबंध नाही. परंतु त्याचबरोबर कुठलंही खोटनाटं आरोप केले तर ते शहानिशा केल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही असं त्यांना आम्ही सांगितलं आहे स्पष्ट. आणि आम्ही या ठिकाणी जागेवर जामनेर या ठिकाणी आमचे SP ॲडिशनल SP आहेत. मी पण जळगावमध्येच आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. मला खात्री आहे की आपल्या माध्यमातून आणि नागरिकांच्या सहकार्यातून हे अंत्यविधीवर सर्व शांततेत होऊन जाईल. मयताच्या वडिलांनी जी तक्रार दिली आहे त्यात त्यांनी मारहाणीबाबत फक्त नमूद केलं आहे. त्याचं कारण आणि बाकीच्या गोष्टीचा आम्ही तपासात शोध घेत आहोत. परिस्थिती शांत आहे. हो, परिवाराला डेड बॉडी दिली आणि अंत्यविधी करून जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधून डेड बॉडी आता जामनेर आहे आणि ते त्यांच्या मूळ गावी जाऊन अंत्यविधी करतील असं अपेक्षित आहे.